नित्य ब्राह्मणाच्या भोवती पंक्ती स्वयं उचिष्ट काढी श्रीपती ज्यासी वेदशास्त्रे वाकांनीती आगाध कीर्ती अनुपम्य. नित्य नेमानं ब्राह्मणाच्या पंक्ती जेवतात, राजे जेवतात. राजे म्हणले की प्रजा आली महाराज. राजा जेवायला म्हणलं की प्रजा. हो, प्रजा जेवली तर राजा जेवतो महाराज, नाही तर राजा जेवत नाही. ब्राह्मण जेवतात, ऋषीमुनी जेवतात, राजे जेवतात. हो, वेदशास्त्र ज्या भगवंताचं वर्णन करतात महाराज, वेदालाही नाही कळला अंतपार ज्याचा. होय, ज्याचा अंतपार वेदाला नाही कळला असा भगवंत पांडवाच्या घरी उचिष्ट काढतो महाराज. काय भाग्य, याच्यापेक्षा भाग्य कोणते. पात्र, लोक जेवलेले पात्र उचलायचे आणि तिकडे कटाड्यात नेऊन टाकायचे महाराज. हे काम स्वतः भगवंत करतो. कशामुळं करतो महाराज? भावामुळं करतो, प्रेमामुळं करतो. अशा प्रकारचा भाव भुकेला आहे महाराज. भगवंत कसा आहे? भाव भुकेला आहे. म्हणून त्यांच्या भक्तीसाठी तो तिष्ठू लागलेला आहे, उच्चिष्ट पात्रे काढू लागलेला आहे. ठेवणिया तोरपणाची प्रौढी द्वारकाधीश पात्रे काढी लाहे लाहे तातडी पुढती पंक्ती बैसावया. ठेवणिया तोरपणाची प्रौढी. किती मोठेपणा आहे, केवढा मोठा देव आहे महाराज. ब्रह्मांड नायक, त्रिभुवनाचा पती आहे. एवढा मोठा अधिकार आहे महाराज. नुसतं गावचं सरपंच जर झालं तर महाराज आकारात येतो. येते का नाही? तुम्ही येत होतात का नाही? हां, सरपंच होते 2.5 वर्ष. किती आकारात येते. हो हो, पण त्रिभुवनाचा मालक आहे महाराज. त्रिभुवनाचा पती, अधिपती आहे. थोरपणा सोडून दिला. अहो, निश्चित सरपंचाचा थोरपणा बाळगीतील लोक महाराज, पण ब्रह्मांडाचा अधिपती आहे महाराज. मोठेपणा सोडून दिला आणि भक्तासाठी पात्र उचलू लागलाय महाराज. असा अधिकार भक्ताचा, असा अधिकार देवाचा, अशा प्रकारे सांगतात. विद्युतलता प्राय पित्तवसन सोंगा त्याचा वरता खोऊन कौस्तुभ माळ मागे टाकून उचिष्टे काढी तातडीने. उचिष्टे काढी तातडीने. विद्युत प्राय पितांबर विजेसारखा चम 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 करणारा पितांबर. त्याचा आच्या क्वाच्या खावला महाराज. पितांबराचा आच्या क्वाच्या खावला महाराज. कार्य करीत असताना, काम करीत असताना कंबर कसून बांधावं लागते, त्यावेळेस काम करता येतं महाराज. असं गबाळेवणी काम करता येतं का करायला? हो, आच्या क्वाच्या पक्का खावला. वैजयंती माळ होती महाराज, पुढं लोळत होती. महाग फिकली महाराज. वैजयंती माळ महाग फिकली आणि स्वतः श्रीकृष्ण भगवंत पात्र विजेसारखे महाराज. वीज जशी चमकती का, अशा चपळाईनं श्रीकृष्ण भगवंत लाखावर कोटीवर ब्राह्मण राजे जेवत होते. ते सगळेचे पात्र उचलायचं काम स्वतःच्या अंगाने करीत होते महाराज. सेवक नाही, नौकर नाही, चाकर नाही, कुणी नाही महाराज. हे स्वतः स्वअंगे, स्वतःच्या अंगानं श्रीकृष्ण भगवंत पात्र उचलतात. कशामुळे उचलतात? तो एका भक्तीसाठी महाराज. तेवढी पांडवानं भक्ती तशी केली. अहो, त्या पंक्तीतून जात नाहीत आमदार, खासदार, मंत्री. होय, ज्यावेळेस लोक पंक्तीत येऊन उठून जातात का, तिथं खरकटं सांडलेलं असतं महाराज. हो, जात नाहीत. खाली सगळं पडलेलं असतं अन्न. मग ते तुडवतं, मग चप्पल भरतो, बूट भरतो. म्हणून ते जात नाहीत महाराज, खासदार, आमदार, राजे, महाराजे. पण स्वतः सगळं खरकट तो भगवंत काढू लागलेला आहे. अशा प्रकारे सांगतो. उचिष्टे काढिता जगन्मोहन ठाई ठाईले पिले अन्न. अन्न ब्रह्मरूप मी पूर्ण ऐक्य रूप दावितासे. रूप दावितासे. श्रीकृष्ण भगवंत पात्र उचलतात. ठिकठिकाणी अंगाला अन्न लागलं महाराज. होय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहधावन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरणे नव्हे जाणी जे यज्ञ कर्म. स्वतः ब्रह्म मी आहे, अन्न बी ब्रह्मच आहे.
हे भगवंताला दाखवून द्यायचं आहे महाराज. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे महाराज, उदर भरायचं नाही महाराज. आणि जे यज्ञ कर्म, अन्नाचं जेवण करीत असताना जसा यज्ञ असतो यज्ञ, आणि त्या पद्धतीनं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि पूर्ण ब्रह्म ते पात्र उचलू लागायले, ते भगवंताला दाखवून द्यायचे. माझ्यातन या अन्नामध्ये समसमानता विषमता नाही महाराज. जसा भगवंत आहे तसा अन्न आहे महाराज, हे भगवंताला दाखवून द्यायचं आहे. म्हणून स्वतः भगवंत उच्चिष्ट पात्र काढू लागलेले आहेत. एका पंक्तीसी लक्ष ब्राह्मण आयशामित पंक्ती पूर्ण वा. कोटी संख्या होता जाना स्वर्ग घंटा वाजे एकदा. एक पंक्तीला 1,00,000 लोक बसतात महाराज. एक पंगत बसली 1,00,000 लोक बसतात एका पंक्तीला. तशी हॉलच होते महाराज. एक हॉलमध्ये 1,00,000 लोक बसायचे. किती लोक? बालाजीला गेलात ना तुम्ही? बालाजीला हे तिथले बालाजीला गेलात ना? बालाजीला गेलात का तुम्ही? त्या हॉलमध्ये जेवायला गेलात ना? हॉलमध्ये माझ्या माहितीनं 5-5 हजार लोक बसले. 5-5 हजार एक हॉलमध्ये. असे कितीतरी हॉल आहेत महाराज तिथं. त्या बालाजीला कितीतरी हॉल. तुम्ही गेलात ना त्या हॉलमध्ये जेवायला, भात खायला? 5-5 हजार तरी एका हॉलमध्ये लोक बसतात का नाही? असे कितीतरी हॉल आहेत तिथं. आणि तशा पद्धतीने एक पंक्तीला 1,00,000 लोक बसतात. आणि अशा किती अमित पंक्ती उठतात. 1 कोटी लोक जेवायचे झाल्यानंतर एक स्वर्गामध्ये घंटा वाजत होते महाराज. त्या राजसू यज्ञामध्ये 1 कोटी लोक जेवायचे झाल्यानंतर एक स्वर्गामध्ये घंटा वाजायची. एक स्वर्गामध्ये घंटा वाजली की 1 कोटी माणसं जेवले असं प्रमाण व्हायचं त्याचं महाराज. असे रोजच्या नियमानं 1 वर्षभर असा यज्ञ चालला. अशा प्रकारे सांगताय. यावरून केले गणित मग धर्मराजा संतोषत. वा. म्हणे श्रीकृष्ण हो तुझ प्रीत्यार्थ विश्वंभरा विश्वेशा विश्वंभरा विश्वेशा यावरून केले गणित. त्याच्यावरून गणित केलं महाराज. एका पंक्तीला 1,00,000 लोक जेवायचे. अशा कितीतरी पंक्ती उठायच्या. मग 1 कोटी लोक व्हायचे जेवायचे. आणि मग एकदा घंटा वाजायची. याच्याहून गणित कळायचं महाराज. 1 कोटी झाले एवढ्या दिवसात. 1 घंटा वाजली आता कोटी झाले. 2 कोटी झाले 2 घंटा वाजायच्या. 3 कोटी झाले 3 घंटा वाजायच्या. असं त्याच्याहून गणित करायची गरजच लागली नाही महाराज. गणित झालं, मनानंच गणित जुळलं महाराज. म्हणून करता त्या ठिकाणी धर्मराजे म्हणतात, हे भगवंता, हे तुझ्या कृपेनं झालेले. हा यज्ञ तुझा आहे, हा यज्ञ तुमचा आहे देवा, आणि तुमच्यामुळं हा यज्ञ होऊ लागलेला आहे. हो, अशा प्रकारे त्या ठिकाणी भक्ती यातना धर्मराजे कृष्णाच्या समोर करतायत. तो महोत्सव पावया जाण तेथे आला वेद व्यास नंदन. वा. जो योगिया माझी मुकुट रत्न चंड किरण दुसरा. चंड किरण दुसरा. तो महोत्सव पाहण्यासाठी, ते कार्य पाहण्यासाठी, तिथला आनंद घेण्यासाठी वेसाचा मुलगा असणारा सुख महाराज, चंड किरण दुसरा, सूर्यासारखा प्रतापी, सूर्यासारखा तेजस्वी महाराज. सूर्याचा प्रकाश असतो महाराज. पूर्ण त्रिभुवनामध्ये प्रगटला जातो. आणि संतांची कीर्ती असते महाराज. पूर्ण त्रिभुवनामध्ये प्रगटते महाराज. संतांची कीर्ती, जसा सूर्याचा प्रकाश सूर्य उगवला की आपोआप त्रिभुवनामध्ये प्रगटतो महाराज. आणि तशा पद्धतीनं संतांची कीर्ती आपोआप त्रिभुवनामध्ये प्रगटते महाराज. तसे सूर्यासारखे तेजस्वी ते असणारे सुख महाराज तिथालचा प्रसाद घेण्यासाठी स्वतः आपणहून त्या ठिकाणी येतात. आमंत्रण दिलं का तिथं? म्हणून देवकार्य असल्यानंतर लोकायला आमंत्रणाची गरज नाही. केवढा मोठा अधिकार आहे. जसा सूर्याचा प्रकाश त्रिभुवनामध्ये प्रगटतो तशा पद्धतीनं त्या सुख महाराजाची कीर्ती पूर्ण त्रिभुवनामध्ये आहे महाराज. आणि असे सुख महाराज एवढे कीर्तिशाली प्रतापवान आपण होऊन त्या ठिकाणी
पिताचा प्रसाद सेवन करण्यासाठी येत आहेत अशा प्रकारे सांगतायत. काम क्रोध जेने जिंकिले, रंभेने नाना परी चढले, परी अनु मात्र नाही चढले, मन जिंकिले जयाने. मन जिंकिले जयाने, काम क्रोध ज्याने जिंकिले, रंभेने नाना परी छळिले, मन नाही अनुमात्र ढळिले. होय, काम क्रोध ज्यानं जिंकलेले, रंभेनं अनेक प्रकारे छळ केला महाराज, थोडंही ज्याचं मन ढळलं नाही महाराज, नाही तर मोठमोठ्याची वाट लागली महाराज. कामाजी कोतवाल याने नागविले बहुताशी, हरिहराशी आबरू घेता वहे नाही त्याशी, जमदाग्नी दुर्वास नाडिले, महा ऋषी महाराज. मोठमोठ्याची वाट लागली महाराज, त्याच्यामध्ये मोठमोठ्याची, पण थोडाही मनावर परिणाम ज्याच्या झाला नाही त्याला सुख म्हणतात महाराज. थोडाही परिणाम झाला नाही महाराज. हो, मन ज्यानं जिंकले महाराज, ज्यानं इंद्रियेवर ताबा मिळवलेला आहे, असे सुख महाराज स्वतः त्या यज्ञातला प्रसाद ग्रहण करण्यासाठी आपण होऊन येतात. अशा प्रकारे त्या साऱ्या सुखाचा अधिकार गिरधर स्वामी वर्णन करून सांगतात. जो चिदंबरीचा निशाकर, जो अप्रोक्ष ज्ञानाचा समुद्र, वा, की शांतीचे पूर्ण आगर, सुखे सुखरूप कोंदला, सुखे सुखरूप कोंदला. जो आकाशीचा निशाकर महाराज, आकाशातला चंद्र जसा निश्चळ असतो महाराज, निश्चळ, आकाशातला चंद्र कसा निश्चळ असतो, किंवा समुद्र असतो समुद्र महाराज. समुद्रामध्ये एवढं पाणी असतं त्याचं गणित नाही कोणाला लागलं महाराज. किती पाणी समुद्रात, किती लिटर आहे, अगर किती टन आहे, आतापर्यंत शोध लागला का? तसं सुखाचं ज्ञान किती आहे, समुद्रापेक्षाही अपार आहे महाराज. आणि सुखाचा आगर, सुख किती आहे, आगर, आगर एस टी महामंडळाला आगर नाव दिलंय ना. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. एवढं सुखाचं आगर आहे, एवढं सुखाचं आगर आहे. त्या सुखासारखं सुख कुठं त्रिभुवनामध्ये बघायला भेटणार नाही. शांतीचा सागर आणि सुखाचा आगर आहे असे ते सुख महाराज. आणि त्या यज्ञामध्ये प्रसाद ग्रहण करण्यासाठी येत आहेत. असो मंडपद्वारी क्षण एक, वा, उभा राहिला श्री शुक, तो मंडप घसनी होतासे देख, मार्ग न दिसे जावया, मार्ग न दिसे जावया. असो मंडपद्वारी क्षण एक, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, आणि तेने मुक्तीचारी साधी येल्या महाराज. त्या मंडपद्वाराच्या ठिकाणी एक क्षण उभा राहिले महाराज. अहो, थांबाय सुद्धा टाईम नाही महाराज. ज्यावेळेस मंडपाच्या द्वारामध्ये एक क्षण उभा राहिले त्यावेळेस मंडप मुकुट घसणी होऊ लागलेली होतं. कितीतरी राजे, कितीतरी ब्राह्मण, कितीतरी ऋषी, 1 कोटी लोक जेवल्यानंतर 1 घंटा स्वर्गात वाजत होतं महाराज. मग त्या मंडपाच्या द्वारामध्ये किती दाटी असेल. एक क्षण उभा राहिले आणि विचार केला. काय विचार केला गिरधर स्वामी सांगतात. शुक विचारी मनात, वा. धर्म केवळ कृष्ण भक्त, वा. येतीचा प्रसाद होईल माझा प्राप्त, तरीच सार्थक जन्माचे, तरीच सार्थक जन्माचे. सुख विचार करी मनात. होय, सुख महाराज मनामध्ये विचार करतात. धर्मराजे म्हणजे श्रीकृष्णाचा भक्त आहे आणि त्या धर्मराजाचा यज्ञ या ठिकाणी चालू आहे. आणि या ठिकाणचं जर अन्न मला जर प्रसाद म्हणून खायला भेटलं तर माझ्या जन्माचं सार्थक होणार आहे महाराज. हो, अशा अधिकार त्या धर्मराजाचा. जो धर्मराजा कृष्ण भगवंताचा सेवक आहे महाराज, आणि तो स्वतः कृष्ण भगवंत धर्मराजाचे उच्चिष्ट पात्र काढतोय आणि तो हात लागलेला आहे तिथं महाराज पात्रायला. आणि म्हणून तिथलचं खायचं आहे आणि त्याच्यामुळं जीवनाचा उद्धार व्हायचा आहे महाराज. होय, अहो, पात्रावरलं खायला काय येड आहे काय ते पात्रावरलं खायला. पण पात्राला हात कुणाचा लागलेला आहे?
कृष्ण भगवंताचा पात्राला हात लागलेला आहे म्हणून जीवनाचं सार्थक होणार आहे. होय, अहो भिकारी खायनातनं पात्रावर उठतं खातेत का? वाढायचं तर चांगलं वाढ म्हणते, गोष्ट वाढू नको. आजचे भिकारी एवढे श्रीमंत आहेत महाराज, भिकारी आजचे. आता मोटरसायकलवर येते भिकारी महागायला. वाढायचं तर चांगलं वाढा, उष्टपिष्ट वाढू नका असं भिकारी म्हणते. आणि तो काय म्हणतो, या ठिकाणचं अन्न खाल्लं, उष्टान्न खाल्लं तर जीवनाचं सार्थक होणार आहे. याचा अर्थ असा आहे कृष्ण भगवंताचा हात त्या पात्राला लागलेला आहे म्हणून ते उष्ट खायचे आणि जीवनाचं सार्थक करून घ्यायचे, अशा प्रकारे सांगता येईल. कृष्णजी जेते उचिष्ट काढीत वाह. पडले पत्रावळीचे पर्वत. शाबास. शुक योगींद्र बैसोनी ते उचिष्टे सीते वेचित असे. उचिष्ट सीते वेचित असे. श्रीकृष्ण भगवंत पात्र उचलतायत, पात्र नेऊन टाकतायत. पात्राचे ढिगारे पर्वतासारखे लागले महाराज. किती लागले? पर्वत. अहो कोठीवर लोक जेवतात ना, मग पात्राचे ढिगारे पर्वता इतके लागणारच ना. तिथं शीत पडले महाराज, शीत खरकट सांडलेलं आहे. आणि त्या पात्रावर जाऊन स्वतः सुख महाराज ते शीत येचून खातायत. बरं का, काय अधिकार मोठा आहे महाराज. पात्र उचलण्याचा अधिकार श्रीकृष्ण भगवंताचा आहे, यज्ञ धर्मराजाचा आहे. आणि सुख महाराज त्या ठिकाणी जाऊन उच्चिष्ट शीत खातायत. काय त्या यज्ञाचं महत्त्व आहे महाराज, अशा प्रकारे सांगतात. मुकी घालिता एक ग्रास स्वर्गी गणगणी घंटा वाजत. कदान राहे आसमास गजर विशेष झाला. गजर विशेष झाला. मुक्की घालिता एक शीत स्वर्गी घंटा घन घन वाजत. बरं का, सुख महाराज तिथं पात्रावर बसले, शीत वेचला आणि एक मुखामध्ये टाकला. मी बी टाकला होता. आणि ज्यावेळेस एक भाताचा शीत मुखामध्ये टाकला, 1 कोटी लोक जेवल्यानंतर 1 घंटा वाजत होता महाराज. सुख महाराजाने एक शीत मुखामध्ये टाकल्याबरोबर घंटा सारख्याच वाजू लागल्या महाराज. खन 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 खन. आपल्या आरती होताना घंटी वाजवतात का? आणि तशा पद्धतीनं घंटा तर आहे ना महाराज, सारख्या वाजू लागल्या. घंटाचा घोष सुरू झाला. काय झाला ऐका. श्रीकृष्णाशी धर्मराजा बोलत, वा. हे काय जी वर्तले अत्याद्भुत. अद्भुत. घंटा गणगणी कोणार्थ ते सांग स्वामी यादवेंद्रा. ते सांग स्वामी यादवेंद्रा. सारखी घंटा वाजू लागली आणि श्रीकृष्ण भगवंताकडे धर्मराजे गेले आणि हात जोडून उभा राहिले महाराज. आणि म्हणतात, हे भगवंता, हे यादवेंद्रा, हे काय चमत्कार होतंय. सारखीच घंटा वाजते. 1 घंटा वाजत होती, केव्हा तरी वाजायची महाराज. 2 दिवसाला 3 दिवसाला वाजायची. आता सारखी घंटा वाजू लागलेली आहे. याचं काय वेळ आहे, काय विचार आहे याचा. भगवंता, मला याचा असणारा विचार सांगा. सारखी का घंटा वाजू लागलेली. अशा प्रकारे हात जोडून विनंती धर्मराजे कृष्णाच्या समोर करतात. कोटी ब्राह्मण पंक्तीसी जेविता एक नाद होय तत्वता. तत्वता. आता न राहे वाजता जगन्नाथा नवल हे जगन्नाथा, हे भगवंता, मला नवल वाटू लागले. कोटी माणसं जेवल्यानंतर 1 घंटा वाजायचा, पण आता सारखीच घंटा वाजू लागलेली. देवा, हे मला नवल वाटू लागलेले आणि या नवलाची माहिती देवा मला द्या, असे धर्मराजे कृष्णाला म्हणतात. हरी म्हणे ते तत्वता जे विलासेल ब्रह्मवेत्ता. ब्रह्मवेत्यासी वंदिती माता ब्रह्मादिक सहस्त्राक्ष. श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला सांगू लागले, धर्मा, या ठिकाणी ब्रह्मवेत्ता जेवला असेल, त्या ब्रह्मवेत्याला ब्रह्मादिक वंदिती माता. ब्रह्मादिक ब्रह्मदेव
इंद्रदेव अष्टदिक्पाळ नवे नवे सगळे ते ब्रह्मयेतेचं वंदन करतात, त्याचं दर्शन घेतात. जो ब्रह्मयेता जेवलेला आहे म्हणून सारखा घंटा वाजू लागलेला आहे, असा खूप मोठा अधिकार त्या ब्रह्मवेत्याचा आहे. असे स्वतः श्रीकृष्ण भगवंत धर्मराजाला ब्रह्मवेत्याचा अधिकार सांगतात. कशा पद्धतीनं सांगतात ते श्रीधर स्वामी आपल्याला सांगतात.